पाहण्यात घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा कायम, पण अंतिम निर्णय शिंदे फडणवीसांचा असेल, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। आणि सूत्र मला असं वाटतं की एखादी उमेदवारी बदलण्याचा अधिकार देखील शिवसेनेमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे। त्याच्यामुळे निर्णय ते योग्य घेतील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन घेतील। किरण सामंत यांच्या ट्विटमुळे निर्माण झालेला गैरसमज दूर करा। किरण सामंतांनी माघारीचं ट्विट डिलीट केलंय। शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांची माघारीची पोस्ट। मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय। शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ माझ्या ताब्यामध्ये म्हणजे मला निरीक्षण करण्यासाठी ठेवलेला आहे। त्याच्यामुळे पक्षीय निर्णय हे मी तिथले ठरवत असतो। कार्यकर्त्यांची भावना, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना, ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। भाजपकडून राणेंच्या नावाची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आम्हाला विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असाच सामना हवा। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा कायम असताना खासदार संजय राऊतांचं आव्हान। आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो। आम्हाला हाच सामना पाहिजे। केंद्रीय मंत्री नारायण राणे आजपासून तळकोकणाच्या दौऱ्यावर। नारायण राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। ठाकरे गटाचे 8 आमदार माझ्या संपर्कात। शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंची 8 आमदारांसोबत भेट घडवून देणार असल्याची सामंत यांची माहिती। आमदार जे उरलेले आहेत उबाठामधले, त्यातले 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत। शिंदे साहेबांचं नंतर माझ्या संपर्कात आहेत। मी शिंदे साहेबांची भेट घालून देणार। त्याच्यावर त्यांना क्लॅरिफिकेशन विचारा ना। 8 आमदार मोजून नावं पण पाहिजे तर सांगतो। उदय सामंत यांचा आकडा चुकलाय। 8 नाही 80 आमदार असतील। सामंतांनी आपल्या घरातील भावाकडे पाहावं। सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांची खोचक टीका। नाही, ते आकडा चुकलाय। 80 आमदार असतील। 80 आमदार असतील बरं का। आपल्या घरात आपल्या भावाकडे आधी पहा म्हणावं। आणि वरिष्ठांनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार, संजय राठोड यांचं वक्तव्य। यवतमाळ वाशिममधून संजय राठोड निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। याचे आमचे वरिष्ठ तिन्ही नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार यांची इच्छा असेल तर या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन नक्कीच माझ्याकडून केलं जाईल। यवतमाळ वाशिममधून उद्या शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरणार। संजय राठोड यांची यवतमाळ वाशिममध्ये जास्त ताकद। तिकीट कुणाला द्यायचं हा अधिकार शिंदेंना, उदय सामंत यांची प्रतिक्रिया।